नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागाची सुरुवात सुभेदारांच्या घरातून होते, जिथे सगळीकडे सणासुदीचं आणि आनंदाचं वातावरण दिसते. घरामध्ये जेवणाची जोरदार तयारी सुरू असते. विमलताई कल्पनाताईंना सांगत असतात की सगळी तयारी पूर्ण झाली आहे, फक्त पुऱ्या गरम गरम काढायच्या बाकी आहेत. कल्पनाताई हसत हसत म्हणतात, काही हरकत नाही, त्या शेवटच्या क्षणीच काढल्या तर अजून छान लागतील. सगळे घरचे एकत्र बसून गप्पा मारत असतात. त्या गप्पांमध्ये अस्मिताच्या लहानपणाच्या आठवणी निघतात. कल्पनाताई सांगतात की शाळेत असताना श्रीखंडपुरी असली की अस्मिताचा डबा जसा तसा परत घरी यायचा, पण पिझ्झा दिला तर मात्र डबा पूर्ण रिकामा असायचा. हे ऐकून सगळे हसू लागतात. प्रतापराव त्यावर अजून एक आठवण सांगतात. मुंबईला कामासाठी गेल्यावर ताडदेवची प्रसिद्ध पावभाजी खास अस्मितासाठी घेऊन यावी लागलेली. आपल्या लाडक्या लेकीसाठी केलेल्या या धडपडीवर सगळे भावूक होतात. या सगळ्यात अर्जुन आणि चैतन्य घरात येतात. अर्जुनच्या हातात केक असतो. उशीर झाल्याचं कारण सांगताना अर्जुन म्हणतो की अस्मिताचा आवडता केक घ्यायला गेलो आणि गर्दीमुळे वेळ कसा गेला कळलंच नाही. सगळे त्याची चेष्टा करतात. वातावरण पुन्हा हलकं-फुलकं होतं. सायली बाळाबद्दल बोलताना सांगते की आता बाळाला सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली असेल. अर्जुन त्यावर मजेशीर कमेंट करतो आणि केकचा सुगंध पोचला असेल. बाळ जन्माला आल्यानंतर आईऐवजी केक म्हणेल. सगळ्यांचा हास्यस्फोट होतो. इकडे किल्लेदारांच्या घरी वेगळा स्थान पाहायला मिळतो. नागराज काका घाईघाईने घराबाहेर पडत असतात. रविराज सर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नागराज काका काहीतरी कारण सांगून निघून जातात. त्यांचा फोन पाहून सुमन काकूंना संशय येतो. नागराज काका काहीतरी लपवत आहेत याची त्यांना खात्री होते. सुभेदारांच्या घरी पार्टी सुरूच असते. सगळे मिळून गेम खेळायचं ठरवतात. नावाच्या चिठ्ठ्या काढून डान्सचा खेळ रंगतो. पहिल्यांदा कल्पनाताई आणि प्रतापराव डान्स करतात. त्यांचा उत्साह पाहून सगळे टाळ्या वाजवतात. नंतर पूर्णाजी आणि अर्जुनचा डान्स सगळ्यांची मनं जिंकतो. शेवटी सायली आणि अर्जुनची जोडी समोर येते. सुरुवातीला दोघांमध्ये टोमणं, थोडं रुसणं दिसतं, पण डान्स करताना ते नकळत एकमेकात हरवून जातात. त्यांच्या नजरेतलं प्रेम सगळ्यांना स्पष्ट दिसतं. सगळे त्यांचे साक्षीदार बनतात. याच आनंदाच्या वातावरणात सायलीच्या फोनवर सुमन काकूंचे अनेक मिस कॉल आलेले दिसतात. हे पाहून सायली घाबरते. ती लगेच फोन करते, पण सुमन काकू रिक्षात असल्याचं सांगून फोन कट करतात. सायलीच्या मनात भीती निर्माण होते. दुसरीकडे सुमन काकू नागराज काकांच्या मागावर असतात. तो ज्या दिशेने जातो तो रस्ता त्यांना ओळखीचा वाटतो. अखेर नागराज काका महिपत शिकरेच्या गॅरेजवर पोहोचतात. सुमन काकू लपून सगळं पाहत असतात. तेवढ्यात त्यांच्या हातून आवाज होतो आणि सगळ्यांचे लक्ष तिकडे जातं. नागराज काकांना संशय येतो की कुणीतरी तिथे आहे. इकडे सुभेदारांच्या घरी सचिन येतो. तो सगळ्यांसमोर अस्मिताची माफी मागतो, प्रेमाचं नाटक करतो, गिफ्ट देतो, पण अस्मिता त्याचा खोटेपणा ओळखते आणि सगळ्यांसमोर त्याला नकार देते. सचिन निघून जातो, पण अस्मिताचा चेहरा मात्र उदास होतो. पुन्हा गॅरेजकडे लक्ष जातं. तिथं सुमन काकू, नागराज काका आणि महिपत शिकरेला एकत्र पाहतात. सत्य त्यांच्या डोळ्यासमोर येतं. त्या ताबडतोब सायलीला फोन करतात आणि सगळं सांगतात. हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो. आता प्रश्न असा आहे, सायली हे सत्य सगळ्यांसमोर आणू शकेल का? सुमन काकू सुरक्षित असतील का? नागराज काकांचं गुपित उघड होणार आहे का? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.